नागपूर तणावाबाबत दाखल एफआयआरमध्ये धक्कादायक माहिती. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष फहीम शमीम खानने जमवल्याचा आरोप. महाराष्ट्र एटीएसही करणार नागपूर हिंसाचार प्रकरणाचा समांतर तपास. आरोपींची सध्या स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे चौकशी. नागपुरात तणावादरम्यान जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग. चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर संतापजनक प्रकार. इतर महिला पोलिसांनाही जमावाचा शिवीगाळ आणि अश्लील शेरेबाजी. महिला पोलिसांवर हात टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची माहिती. महिला पोलिसांचा विनयभंग करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवला जाईल. मंत्री योगेश कदम यांचा इशारा. दोषींवर कठोर कारवाई होईल. कदम यांचं आश्वासन. नितेश राणेंसारख्या भंपक बेताल माणसाला जाणीवपूर्वक मोकळीक देणं ही फडणवीसांची पूर्वनियोजित योजना. सुषमा अंधारेंची टीका. तर पोलिसांना सुरक्षित ठेवू शकत नसाल तर राज्य सुरक्षित कसं राहील, अंधारेंचा सवाल. विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचं नेमकं काय होणार याकडे लक्ष. विधानसभेचे अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस उरले असून अजूनही कुठलाही निर्णय घेण्यात आला नाहीये. ठाकरेंच्या शिवसेनेने पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव अध्यक्षांकडे दिलंय. विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात महाविकास आघाडी नम्र भूमिका ठेवून. भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. प्रस्ताव दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या भेटीही घेतल्या. आता भाजप लोकशाही जपणार का हे समजेल, भास्कर जाधवांचं वक्तव्य. लोकशाही मनात असेल तर विधानसभा अध्यक्ष प्रस्ताव स्वीकारतील. रोहित पवारांची प्रतिक्रिया. विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव विधानसभा अध्यक्षांकडे. विधानसभा उपाध्यक्षपदावरनं राष्ट्रवादीत मतभेद. उपाध्यक्षपदासाठी आमदार अण्णा बनसोडे आणि राजकुमार बडोलेंच्या नावांची जोरदार चर्चा. बनसोडे की बडोले यावरून राष्ट्रवादी अंतर्गत कलह सुरू. विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात. मात्र केवळ 6 सदस्यांची उपस्थिती. सभागृहात केवळ 4 मंत्री. विरोधी बाकांवरती 2 सदस्य. आमदार सदस्यांच्या उपस्थितीवरनं सभापतींची नाराजी. लक्षवेधी उपस्थित करणारे विधानसभा सदस्य गैरहजर राहिल्यामुळे मंत्री उदय सामंत नाराज. जे सदस्य गैरहजर राहतील त्यांची लक्षवेधी रद्द करण्याची मागणी केली. काल रोहित पाटील आणि आज संदीप क्षीरसागर गैरहजर. अधिवेशन संपताच भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांची प्रशिक्षण वारी. मतदारसंघ कसा विकसित करायचा याबाबत देण्यात येणार प्रशिक्षण. उत्तन इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी इथे 2 दिवस प्रशिक्षणाचा कार्यक्रम. संजय खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी. खोडकेंना उमेदवारी देऊन एका घरात 2 आमदारकी दिल्याच्या तक्रारी. पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती. प्रशांत कोरटकर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये अटकेपासून संरक्षणासाठी अर्ज करणार असल्याची माहिती. उच्च न्यायालयाने संरक्षण देण्यापूर्वीच कोरटकरला शोधण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरच्या दिशेने रवाना. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरांचा जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळला. आता नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांपुढे प्रशांत कोरटकरला शोधण्याचं आव्हान. प्रशांत कोरटकरसारख्या लोकांना पकडण्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांचं टीकास्त्र. छोटे नेते वातावरण गरम करण्याचं काम करतायत, रोहित पवारांचं वक्तव्य. नागपूरच्या हिंसाचाराला प्रशांत कोरटकर जबाबदार आहेत का हे पाहावं लागेल. अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. आमदार मंत्री काही वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करायचं काम करत असतील तर विकृतींना ठेचायला पाहिजे. मिटकरींचा सरकारला घरचा आहे. चिथावणीखोर वक्तव्य करणं थांबवण्यात सरकार अपयशी ठरलं. भास्कर जाधव यांचा हल्लाबोल. तर वैचारिक पातळी नाही, अंशांबद्दलच बोलायचं नाही असं ठरवलंय. नितेश राणेंवर जाधव यांची प्रतिक्रिया. हिंदू समाजाकडून नागपूरच्या महाल परिसरात संकल्प आंदोलन. नागपूरमधील हिंसाचाराचा निषेध. आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी. नागपूरमध्ये झालेल्या तणावानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस अलर्ट मोडवर. वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची पथकं तैनात. पोलीस आयुक्त उपायुक्तांसह अधिकाऱ्यांचा फ्लॅग मार्च. नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये पोलिसांचा फ्लॅग मार्च. शहरातील प्रमुख भागातून फ्लॅग मार्च काढत पोलिसांची खबरदारी. नागपुरात सोमवारी ज्या भागात हिंसाचार झाला त्या भागातील शाळा आणि दुकानं आजही बंद. महाल, इतवारी,
भालदारपुरा, हंसापुरी, मोमीनपुरा, कोतवाली, चिटणीस पार्क आणि या भागातील शाळा आणि दुकानंही बंद. अतिमहत्वाच्या सेवा अंशतः सुरू. नागपुरातील हिंसाचाराचा परिवहन सेवेवरही परिणाम. शहरातील 11 मार्गांवरील बस वाहतूक पूर्णपणे बंद, तर 11 मार्गांवरील वाहतूक इतर मार्गावरनं वळवली. जवळपास 40 बसच्या फेऱ्या रद्द. समाजामध्ये सौहार्द आणि एकोपा टिकवणं अत्यंत महत्त्वाचं. समाजातील काही घटक वातावरण बिघडवण्याचं काम करत असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी शांतता राखावी. आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल कासमींचं आवाहन. बीडच्या आष्टीमधील विकास बनसोडेच्या मृत्यूचं कारण समोर. मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन धक्क्याने विकास बनसोडेचा मृत्यू. शवविच्छेदन अहवालातून कारण समोर. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या बायकोचं बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. वनविभागाने राहत्या घरावरती कारवाई करून आम्हाला बेघर केलं, त्यामुळे कुटुंब उघड्यावरती पडलंय. आमचं पुनर्वसन करा, या मागणीसाठी उपोषण. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन सभापती कल्पना चुंबळे. भाजपच्या कल्पना चुंबळेंची बिनविरोध निवड झाल्यामुळे बाजार समिती जल्लोषाला सुरुवात. पुण्यात हिंजवडीत व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू. टेम्पोला अचानक आग लागली. टेम्पोचं मागचं दार न उघडल्यामुळे चौघांचा मृत्यू. पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातील वसतिगृहामध्ये मुलींकडनं धूम्रपान आणि मद्यप्राशन. वसतिगृहातीलच एका मुलीने व्हिडिओ काढून प्रकार उघडकीस आणला, पण तक्रार करूनही कारवाई केली जात नाही, असा मुलीचा आरोप. यवतमाळच्या आडीमध्ये एका 40 वर्षीय व्यक्तीवरती अज्ञातांकडनं चाकू हल्ला. दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने केलेल्या चाकू हल्ल्यामध्ये अशोक साव गंभीर जखमी. ठाणे कोस्टल रोड प्रकल्पाची किंमत 3 पटीने वाढवली. या प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झालाय. भाजप आमदार परिणय फुकेंचा आरोप. शंभूराज देसाईंच्या उत्तराने समाधान झालेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी याची SIT चौकशी करावी, परिणय फुकेंची मागणी. महिला स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेचा मुद्दा सभागृहात. भाजप आमदार चित्रा वाघ यांनी उपस्थित केला मुद्दा. QR कोड प्रणालीद्वारे तक्रार निवारण करण्यासाठी सोय असावी, चित्रा वाघ यांची मागणी. नाशिक बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेवरती माजी सभापती देवीदास पिंगळे आणि इतर 2 संचालकांचा बहिष्कार. 9 संचालकांनी गद्दारी केल्याचा पिंगळेंचा आरोप. गोंधळानंतर पुण्यातली पोलीस भरती प्रक्रिया सुरळीत. 315 पदांसाठी 1400 मुली शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात दाखल. स्पर्धकांबरोबर येणाऱ्या पालकांची पुणे पोलिसांकडनं जवळील शाळेत राहण्याची सोय. एअरटेलकडनं आता मराठी भाषेत हेल्पलाईन सेवा सक्रिय. मराठी भाषेत हेल्पलाईन सुरू केल्याचं एअरटेलचं ठाकरेंच्या शिवसेनेला पत्र. एअरटेल गॅलरीत झाला होता मराठी विरुद्ध हिंदी वाद. ठाकरेंच्या शिवसेनेने केली होती मराठी भाषेत हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लॅक्सन आज महाराष्ट्र दौऱ्यावरती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची भेट. न्यूझीलंड आणि महाराष्ट्र संबंध दृढ करण्याबद्दल चर्चा होणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.